हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत असाल. तर आज खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत माझा मोठा व्हिडिओ शेअर करत होते आणि रोजच करणार आहे आता. जे मी डेली लंच बनवत होते त्याचा व्हिडिओ केला होता. तर आज मी लंचमध्ये केली होती वरण्या वांग्याची आमटी. जे मराठी असतील आमच्या भागातले, खास करून कोल्हापूर भागातले, त्यांना ही आमटी नक्कीच माहीत असेल. बाहेर ह्याला वालसुद्धा म्हणतात. ह्याची आमटी केली होती छानपैकी. आणि भाजी मी मोडाची भाजी बनवणार होते, जे कडधान्याची मोडे येतात ना त्याची. तर ह्यामध्ये मी तेल ओतून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी ॲड करून, कांदा टमाटर ॲड करून, हळद टाकून थोडं वांगं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान. आणि लाल तिखट तुम्हाला जसं तिखट पाहिजे असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता. मीठ ॲड केलं होतं थोडंसं आणि पाणी ओतायचं आहे ते वरनं घालून. आणि एक 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर शिजवायची आमटी. खूप छान टेस्टी लागते, अगदी म्हणजे मस्त अशी मटणाच्या रस्स्यापेक्षाही छान टेस्टी लागते. एकदा नक्की करून पहा. आता याला मंद आचेवर मी झाकून ठेवणार आहे शिजण्यासाठी. तर भाजी आज आम्ही जेवायला दोघंच होतो, त्यासाठी मी मोडाची भाजी बनवत आहे. कडधान्याची मोडं थोडी शिल्लक राहिलेली होती, त्यामध्ये एक बटाटा ॲड करते. बटाटा ॲड केला की थोडी भाजी छान लागते ती. भाजी मी नेहमी कुकरमध्येच बनवते. अशा भाज्या काय होतं ना, 2 ते 3 शिटांमध्ये मस्त भाजी अशी शिजते. ह्याच भाज्या जर आपण कढईमध्ये बनवायला गेलो की लवकर शिजत नाही आणि खूप वेळ मग त्याला भाजीसारखं हलवत बसायला लागते. त्यापेक्षा कुकरमध्ये फोडणी दिलेलं बरं पडतं आहे. आणि हा कुकर खूपच असा चपटा छान आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता किती मस्त लहानसा असा कुकर आहे, त्यामध्ये भाज्या खूप छान होतात. तर मी कुठल्याही जेवणामध्ये कढीपत्ता जास्त घालते असं म्हणतात. म्हणजे मी ऐकले 4-5 व्हिडिओमध्ये की कढीपत्त्याने केस गळणं खूप बंद होते म्हणून. तसं काही होत तर नाही ॲक्च्युली. मी रोजच कढीपत्ता एवढा घालते तरीही काही केस गळण्याचं बंदच होत नाही आहे. हेअर फॉलिंगही होतेच. तसं पहिला मी जेवण सकाळचंच बनवून ठेवत होते, पण आता थोडं पावसाळा चालू झाल्यापासून गरम गरम जेवणच छान वाटतंय. तर ह्यामध्येही मी जिरं घातलं होतं आणि कांदा फक्त ॲड केलेला आहे. टमाटर काही घालणार नाही यामध्ये. कांदा ॲड करून, हळद ॲड करून बटाटा टाकलेला होता. लाल तिखट मी थोडंच घातलेलं होतं कारण की माझा मुलगा हरशी ही भाजी खाईल म्हणून. मोडं ॲड करून थोडंसंच पाणी ओतायचं यामध्ये आणि 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आपली भाजी मस्त अशी तयार होईल. गरम मसाला मोडा, कुठलीही मोडाची सांबार करा किंवा भाजी करा, गरम मसाला त्यामध्ये नक्की टाका, खूप छान चव येते. भाजी आपली झालेली. आता भाकऱ्या करून घेते मी. आणि मी जेवण करत असताना हर्षूचे आपले निराळेच खेळ चालू असतात. किचनमधून काही तो हालत नाही आणि सगळ्या वस्तू इकडून तिकडे इतका पसारा करून ठेवतो. जेव्हापासून त्याला चालायला आलं आहे तेव्हापासून एकही दिवस आमचे देव काही जागेवर राहत नाही. सारखं ते देवांना खेळण्यास समजतोय काही फ्रेंड समजतोय तेच मला कळत नाही. सारखं देवांसोबतच खेळत असतोय तो. माझा मसाल्याचा डब्बाही खूप मेसी झाला होता, त्यासाठी मग ते धुवून मी आता व्यवस्थित भरून घेत आहे. काय होतं ना, पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे मसाल्याच्याच डब्याला असं नाही, मिठाचं घ्या किंवा कशालाही खूप असं पाणी सुटत असते, म्हणून वरच्यावर घासावंच लागते. आणि भाजी किती मस्त अशी दिसत आहे, पाहू शकताय. आमटी आपली शिजलेली आहे. आता भाकऱ्या करून आम्ही जेवायला घेणार आहे. आता दुपारचे वाजले होते 1:30, तसं आज थोडं लेटच झालं होतं आम्हाला. आमच्या घरामध्ये मोस्ट ऑफ आम्ही भाकऱ्याच खातो, कारण की हर्षूला पण मी जास्त करून भाकरीच देते. ज्वारी खूप चांगली असते म्हणतात बाळांसाठी, म्हणून भाकरीचंच जास्त असते रोज.
चपात्या मी वीकली फक्त एकदाच तसं तर बनवतो आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा होते, त्याच्यावर काय आम्ही चपात्या जास्त करतच नाही. आणि मी भाकरीला पाणी लावण्यासाठी असं कापड ठेवलेलं आहे. काय होतं ना, हाताने लावायला गेलं की कुठे कुठे राहून जातं, मग त्यापेक्षा सुतीचं असं कापड केलेलंच बरं पडतं. सगळीकडे व्यवस्थित प्रॉपरली पाणी लागलं जाते. तर ही आता शाई काढून ठेवते मी रोज. आम्ही म्हणजे घरगुती दूध घेतो आम्ही, हर्षू पितोय त्यामुळे मग शाई खूप येते त्या दुधाला. मग आम्ही शाई आता पहिला खात होतो, पण आता खात नाही, काढून ठेवतो. ह्याचंच तूप काढायला बरं पडतंय. तर आता ह्याला एक तास, पाऊण तास ते 1 तास तरी लागतोय. तर मग आम्ही जेवेपर्यंत सगळं स्वच्छ होईपर्यंत तूप तरी निघेल म्हणून आताच ठेवलेलं आहे मी कढई. ह्याला मंद आचेवर ठेवून सारखं हलवत राहायला लागते, नाही ते खाली असं लगेच चिटकते कढाईला. तोपर्यंत म्हटलं वाढून घेऊया, म्हणजे तूप होण्यासाठी हा पाऊण तासाचा तरी वेळ लागतोय. तोपर्यंत आमचं जेवण पण होईल आणि माझे भांडेही घासून होतील. हा मोरंबा आहे, खूपच टेस्टी झालेला आहे बघा. ही आमची एक मामी आहे, त्यांनी मला दिला होता आणि आमचं जेवण झालेलं होतं. तोपर्यंत इथं आपलं तूपही निघालेलं आहे. आता मी गाळून घेते तूप. एका स्टीलच्या डब्यामध्येच ठेवते मी, जास्त करून स्टोअर करते तूप, चांगलं राहतं खूप दिवस. आणि हे जे खाली जे गाळ दिसतोय ना, हा टाकायचा नाही आहे. ह्यामध्ये तुम्ही साखर टाकून खावा, खूपच टेस्टी लागते. खाऊन बघा एकदा, नक्की कळेल तुम्हाला. आणि काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा. असेच मी रोज व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आणि मस्त असं आपलं तूप पण निघालेलं आहे, घरगुती तूप. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.